आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित झाले त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांचं शब्द सुमनानं मी स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची विनंती आपले नेते आदरणीय अमित देशमुख साहेबांना विनंती करतो. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मागच्या 15-20 दिवसापासून लातूर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ आपण सगळे पाहतोय. लातूर जिल्हा तसा मध्यम पावसाचा जिल्हा. यावर्षी मात्र मे महिन्यापासून लातूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आपण पाहिला. संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टी झाली. जून आणि जुलै महिन्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली. शेतकऱ्यांनी आनंदाने खत बियाणे घेऊन पेरणी केली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि नंतर आजपर्यंत पावसाने कहर केला. जिल्ह्यात आजपर्यंत हंगामी सरासरीच्या 100 ते 140% अधिक पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात मांजरा लिंब तेरणा या 2 मोठे प्रकल्प ऑगस्ट अखेरच पूर्ण क्षमतेने भरले. कावरजा, रेणा, भटी, तिरू, देवर्जण, साकोळ, घरणी हे 7 मध्यम प्रकल्प वाहत आहेत. दुरुस्तीच्या कारणावरून बसवंगा मध्यम प्रकल्पात पाणी साठवले नाही. मोठी धरणे, मध्यम प्रकल्प, पाझर तलाव यातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी सर्वच नदी नाले तुडून भरून वाहत आहेत. नदीला नाल्यांना सर्वत्र पूर आल्याने नदी काठची जमीन पिकासह वाहून गेली. सकल भागात पाणी साचल्यामुळे सोयाबीन व इतर उभी पिके कुजून गेली आहेत. सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक जोमात दिसते, मात्र त्याला शेंगा लागलेल्या नाही. इतर सर्व खरीप पिकेही पिवळी पडली आहेत. जिल्ह्यातील लातूरसह सर्वच शहरे व अनेक गावातील घरात पाणी घुसून नासाडी झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. रस्ते व पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या सुद्धा निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात जवळपास 37 लोक व 300 पेक्षा अधिक जनावरे वीज पडून मृत्यू पावली आहे. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती तर जवळपास 200 जनावरे मृत्युमुखी पडली. अनेक लोक आणि पाळीव जनावरेही जखमी झाले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात फक्त 148 गावे बाधित झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीनुसार 2,87,111 हेक्टर जमिनीचे पंचनामे केले आहेत. वास्तविक पाहता सततची अतिवृष्टी, पूर परिस्थिती यामुळे लातूर जिल्ह्यात एकंदरीत ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरीपाची पिके, भाजीपाला, केळी व इतर फळबागा, ऊस शेती, मूग, तूर, कापूस या सगळ्याच पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर, सामान्य माणूस अडचणीत आहे. आणि एकंदरीत ओल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या सर्व जनतेला शासनाकडून मदत देऊन धीर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज या अनुषंगाने काँग्रेस पक्षानं बैठकही घेतली. काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण जाधव यांनी एक व्यापक बैठक काही वेळापूर्वी बोलावली आणि ती नुकतीच संपन्न झाली. आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे जे अतोनात नुकसान झाले या संदर्भामध्ये चर्चाही करण्यात आली. म्हणजे अगदी लातूर जिल्ह्याच्या सीमेवरचं बोरगाव हे गाव, अगदी लहानसं गाव जे नदीकाठी बसलेलं आहे, प्रत्येक घरामध्ये पाणी शिरलं. आताच तिथले ग्रामस्थ इथे आले असताना त्यांनी आम्हाला अशी कल्पना दिली की राहत्या घरामध्ये जवळपास 10-12 फुटापर्यंत पाणी होतं आणि त्या सगळ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे. आणि बोरगाव याचं तातडीनं शासनानं पुनर्वसन करावं अशी मागणी त्यांनी शासनाकडे नोंदवलेली आहे आणि त्याची कल्पना देखील आम्हाला या ठिकाणी दिली. तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे. तिथं त्या गावाशेजारी नदीनं जो वेढा घेतलेला आहे त्या नदीचं खोलीकरण करावं अशी त्याची मागणी आहे. कारण पाऊस थोडा जरी अधिकचा झाला तर पाणी शेतात आणि मग घरामध्ये शिरतं आणि दरवेळेला त्यांना या अडचणीला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्याच बाबी अतिशय तातडीच्या आहेत आणि गंभीर आहेत. आणि म्हणून शासनानं याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे मागणी नोंदवली. ती मागणी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेजी यांच्याकडे देखील आम्ही ती मांडणार आहोत. आणि मला आशा आहे की ते तातडीनं त्याच्यामध्ये उपाययोजना करतील. लातूर जिल्ह्यातल्या साधारणतः नेमक्या किती गावामध्ये अतिवृष्टी झालेली याचा सुद्धा अंदाज आम्ही नव्याने घेणार आहोत. कारण शासनाच्या आकडेवारीनुसार 150 गावामध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यामध्ये तर 1000 पेक्षा अधिक गाव आहेत. आणि म्हणून याही आकडेवारीमध्ये कुठेतरी स्पष्टता नाही आहे असा आमचा दावा आहे. आणि त्या संदर्भाने देखील आम्ही काम करतोय. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मदत कार्य कक्ष हे देखील सुरू करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली. प्रत्येक गावामध्ये जे गाव बाधित आहे तिथं एक समन्वयक नेमणं या देखील संदर्भामध्ये चर्चा झाली. आणि जोपर्यंत त्या सामान्य माणसाला मदत मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षानं त्या सामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्याला मदत कार्य करण्याचं ठरवलंय. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. या मदत कार्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत, अनेक उणिवा आहेत. सर्वेक्षण होत नाही. ई पीक विमा ऍप हे या क्षणाला बंद आहे. एखाद्या शेतकऱ्याला समजा त्याचं नुकसान नोंदवायचं असेल तर त्याला ऑनलाईन पद्धतीने नुकसान त्यांनी नोंदवावं अशी नियमावली आहे. आणि म्हणून त्याच्यासमोरही अनंत अडचणी आहेत. तर ते त्याला नोंदवता येत नाही आणि म्हणून नोंद झाली नाही म्हणून नुकसान भरपाई मिळत नाही. अशा सुद्धा अडचणींना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं. शेतकरी आत्ताच आम्हाला भेटून गेले, त्यांनी सांगितलं की माझी जनावरे वाहून गेली,
माझी 4 जनावरे वाहून गेली, पण पंचनाम्यासाठी एकच सापडलं आणि म्हणून मला एकाच जनावराची मदत मिळते. जे 3 जनावरे वाहून गेले आणि जे सापडले नाहीत त्याची मदत मला मात्र शासनाकडे होत नाही. तेव्हा अशा अनेक बाबी आहेत ज्याच्याकडे शासनाचं लक्ष आम्ही वेधणार आहोत. आणि आता एवढा पाऊस झालेला आहे, पंचनामे करायची आवश्यकताच आता नाही आहे. सरसकट मदत शासनाने ही जाहीर केली पाहिजे. अनेक रस्ते खराब झालेले आहेत, पूल वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, विजेच्या व्यवस्था खंडित झालेल्या आहेत, अनेक ट्रान्सफॉर्मर जळाले, अनेक ठिकाणी वीज पुरवठा आता नाही आहे. आणि रोगराई वाढत चालली आहे. सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे आता सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आता दर्शवण्यात येते. आणि म्हणून ह्या सगळ्याच बाबीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. ही एक आपत्ती लातूर जिल्ह्यावर ओढावली आहे, मराठवाड्यावर ओढावली आहे, महाराष्ट्रावर ओढावली आहे. आणि म्हणून शासनानं याकडं गांभीर्यानं पाहणं आणि जलद गतीनं तातडीनं मदत करणं हे अपेक्षित आहे. कारण पंचनामे होतील आणि पुन्हा मग परत पंचनाम्याच्या कक्षामध्ये बसत नाही म्हणून अनुदान तुम्हाला मिळणार नाही, अशा देखील बातम्या आपल्याला वाचायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये. पण शासनाकडे आमची ही मागणी आहे की लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्या ज्या अटी शर्ती आणि नियम आहेत त्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सरसकट मदत झाली पाहिजे. लातूर शहरामध्ये सुद्धा काही भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. तहसीलदाराकडे आमचे काही माजी नगरसेवक गेले. तहसीलदारांनी त्यांना असं सांगितलं की मे महिन्यामध्ये ज्याला मदत आम्ही केली त्याला आता सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला मदत करता येणार. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पाणी शिरलं, आम्ही त्याला मदत केली. आता जर म्हणजे मे महिन्यामध्ये, पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाणी शिरलं त्याला मदत करता येणार नाही, एकदाच आम्हाला मदत करता येईल. त्यामुळे अशा सुद्धा काही शासनाच्या काही अडचणी आहेत, त्या देखील आम्ही शासनाच्या लक्षात आणून देणार आहोत. पंचनामा केल्यानंतर प्रत्यक्ष जर एखाद्याच्या घरामध्ये जर 2दा पाणी शिरलं असेल आणि त्याचं नुकसान झालं असेल तर त्याला ते नुकसान दिलं पाहिजे, ही देखील मागणी या निमित्तानं आम्ही करणार आहोत. आणि खरं म्हणजे पत्रकारांना मी हे अवगत करू इच्छितो आणि खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही ती माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करतोय की ज्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्हा जो शेतीप्रधान जिल्हा आहे, इथे शेतीच्या पिका पलीकडं दुसरं कुठलंच उत्पन्न लातूर जिल्ह्यामध्ये असत नाही. त्यामुळं ह्या हंगामामध्ये ज्या पिकांचं नुकसान झालंय त्याच्यामुळे लातूर जिल्ह्याच्या एकूण दर डोळी उत्पन्नाला किती फटका बसला आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करावा. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की या जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर च्या जवळपास सोयाबीनचा पेर आहे, तुरीचा वेगळा, हरभऱ्याचा वेगळा, मुगाचा वेगळा, भुईमुगाचा वेगळा, कापसाचा वेगळा, ऊसाचा वेगळा. आणि मग आपण समजा जर सोयाबीन फक्त हे एक पीक याचा पेरा सर्वाधिक आहे, याचे जे काही उत्पन्न लातूर जिल्ह्याला किंवा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पदरात पडणार होतं, तर ते जर पीक जर हातातून गेलं असेल तर तेवढं नुकसान हे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे किंवा लातूर जिल्ह्याचं झालेलं आहे. आणि म्हणून शासनानं याचाही विचार केला पाहिजे आणि भरीव मदत ही फक्त काही पंचनामे करून शेतकऱ्याला मदत तर झालीच पाहिजे, पण ज्या भौतिक व्यवस्था आहेत, ज्या अतिवृष्टीमुळं त्याचं नुकसान झालंय त्याला देखील भरीव निधी हा आवश्यक असणार आहे. आणि मग तो सिंचनासाठी असेल, कृषीसाठी असेल,
विजेसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, पुलांसाठी असेल, आरोग्यासाठी असेल, या सगळ्या संदर्भामध्ये शासनानं तातडीनं याचं अवलोकन करून मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आम्ही शासनाकडे आज नोंदवणार आहोत. आणि अपेक्षा ही आहे की शासन गांभीर्यानं याची दखल घेईल आणि मदत कार्य जलद गतीनं करेल आणि मदत कार्य करताना दुजाभाव करणार नाही. अलीकडं आता आम्ही हेही पाहतोय की एखादं गाव सरकार बरोबर नसेल, म्हणजे आता गावापर्यंत आलंय, आम्हाला आता काही लोकांनी सांगितलं की एखादं गाव जर सरकार बरोबर नसेल तर त्या गावाला मदत मिळणं थोडीशी कठीण लागते. आणि म्हणून हा जो काही दुजाभाव अलीकडं दिसतोय तो या मदत कार्यामध्ये तरी तो दुजाभाव दिसणार नाही ही अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करणार. आणि एवढंच शेवटी मी सांगेन, या सगळ्या मागण्या आम्ही शासनाकडे नोंदवणार आहोत आणि या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. गावागावामध्ये या मागण्या पूर्ण होत आहेत की नाही या संदर्भामध्ये आमचं नियंत्रण असेल, देखरेख असेल. आणि जोवर तो शेतकरी समाधानी होणार नाही तोवर काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. शासनाच्या विहित कालावधीमध्ये मदत झाली तर ठीक, नाही झाली तर मग आंदोलनाचा पावित्रा देखील आम्ही घेऊ आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आवाज या संदर्भामध्ये उठवण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा खासदार आणि आम्ही करतोय. ते अगोदरच ही सगळी मदत पुरवली जाईल. नाही जर पुरवली तर मग तिथं सुद्धा आवाज उठवावा लागेल. ती वेळ येणार नाही अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि आता काही प्रश्न उत्तर असतील तर त्यासाठी ही पत्रकार परिषद मी खुली करतो. थँक्यू. अशोक चव्हाणांनी 14 वर्ष वनवास भोगलंय. आपण मुख्यमंत्रीपद खूप जवळून पाहिलंय. मुख्यमंत्रीपद म्हणजे वनवास असतो का, तर खुलासा करा. ओला दुष्काळ हा विषय आहे विधान परिषदेचा. अशोकराव चव्हाण काय म्हणाले आणि त्या संदर्भामध्ये साधारणतः लोकांमध्ये काय चर्चा आहे हे आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा मी त्याच्यावर टिप्पणी करायची आवश्यकता आहे असं मला वाटत. पण प्रेमाचं निमंत्रण तुम्ही दिलं नाही मला आतापर्यंत. म्हणजे यावेळेस जे आलते ना मागच्या वेळेस 2 दिवसापूर्वी ते प्रेमाचं निमंत्रण होतं म्हणून आलते म्हणून. तुम्ही इतकी वेळ जर निमंत्रण दिलं होतं ते प्रेमाचं नव्हतं का? मला असं वाटतं की शेवटी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न केले, त्याचे काय उत्तर द्यावेत हे त्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे ते जे संदर्भ त्यांनी दिले ते वस्तुस्थितीला धरून नाही आहे. एखाद्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी ही तर मागणी आम्ही नोंदवलेलीच आहे. पण वेळेत जर त्याला मदत नाही झाली, त्याची हेळसांड होऊ लागली